आता गोष्ट अशी झाली की खूप लोकांच्या स्टोरीजवरती ना खाटूश्यामजी यांचा फोटो बघितला आणि मनात एक क्युरिओसिटी निर्माण झाली की नक्की विषय काय आहे. आणि आता क्युरिओसिटी निर्माण झाली तर ट्रॅव्हलर महोदय निघाले राजस्थानला खाटूश्यामजी यांच्या दर्शनासाठी. आणि तिथे चाललोच आहे तर जयपूर पण फिरून घेऊयात. मग काय 2 ऑक्टोबरची मस्तपैकी गांधी जयंती पकडली आणि तिला लॉंग विकेंडमध्ये कन्वर्ट केलं. आणि आता घरी सांगून झालं, मस्तपैकी लगेच फ्लाईट बुक केल्या, राहायची सोय केली आणि आणि काय नेहमीचं पॅकिंग म्हटलं ना माझ्या अंगावरती काटे येतात. हे घ्या ते घ्या, पण घेतलं सगळं एकदाच. आणि मग महोदय निघाले सरळ एअरपोर्टच्या दिशेने, पुणे एअरपोर्ट. शेवटचं मिळालेलं रोमधलं तिकीट, पॅक केलेली बॅग आणि मी ऑन द वे टू राजस्थान. जसं आपण बोलतो की वन स्माइल गोज लॉंग वे, ॲक्च्युली आपल्याला अलॉट झालेली एक 24C समथिंग जी होती आयल सीट आणि खूप मागे होती. जास्त काही नाही, फक्त 2 गोड शब्द आणि एक छानशी स्माईल दिली की समोरच्या माणसाला पण थोडं आपलेपण वाटतं. आणि ते तसंच झालं. आणि मला माझी सीट अपग्रेड करून मिळाली, विंडो सीट, अँड दॅट टू फ्री ऑफ कॉस्ट. कारण आपण जेव्हा पण पोर्टल थ्रू ऑनलाईन विंडो सीट बुक करायचं ट्राय करतो तर ॲटलिस्ट 1000 रुपये, 1200 रुपये, 700 रुपये एक्स्ट्रा जातात. सो माझं नेहमीचा एक जनरल ट्रॅव्हल हॅक आहे, मी सीट कधीही चूज करत नाही. आणि जेव्हा आपण इथं चेक इनला येतो तेव्हा त्यांना विचारायचं की एखादी विंडो सीट अवेलेबल आहे का, आणि असेल तर ते नाही बोलत नाहीत. दे आर व्हेरी स्वीट पीपल. त्यांचा पब्लिक फेसिंग जॉब असतो. 2 शब्द गोड बोलले ना की मेजरली तुम्हाला मिळून जातं. सो आय एम हॅपी. मस्तपैकी आता विंडो सीट मिळाली आहे आणि आपण चाललो आहे सिक्युरिटी चेक इनकडे. जे आहे ना ते बेसिकली डिफेन्स एअरपोर्ट आहे. आपलं एअरफोर्स जी आहे त्यांना प्रायोरिटी असते ह्या एअरपोर्टवरती. सो ह्यांचं सिक्युरिटी चेक इन पण थोडं टाईट असतं. आता आपण प्लॅन असाच आहे, खूप सिम्पल आहे. सरळ सिक्युरिटी चेक इन करायचं आणि तिथनं मस्तपैकी एखादं लाऊंज बघायचं आणि तिथं निवांत बसायचं. कारण आत्ता वाजलेले आहेत 12:30 आणि आपली फ्लाईट आहे 2:55ची. सो तेवढा वेळ काय करणार, तर मस्तपैकी लाऊंजमध्ये जाऊन बसणार आहे. तर आता आपण पहिले करून घेऊया सिक्युरिटी चेक इन. मी एवढ्या गोष्टी का आणल्या, का 10 लेन्स, एक गिम्बल, एक ट्रायपॉड सगळं अंगावरती घेऊन फिरतोय, हा प्रश्न मला ह्या मुमेंटला पडला होता. एवढं सगळं सामान आणि त्यात ते सिक्युरिटी चेक इन ना जीवावर येतं. आपला जो आता मस्त सिक्युरिटी चेक इन झालेला आणि एकदम डीपमध्ये झालं आहे. आता मला पहिल्यांदा रिग्रेट होत होतं, एवढे गाववरचे गॅजेट घेऊन मी फिरतो आहे. गिम्बल काढा, लेन्सेस काढा, कॅमेरे काढा, सगळं काढा, जेवढं पॉसिबल इलेक्ट्रॉनिक्स होते तेवढे सगळे काढा. पण बोलू शकत नाही कारण डिफेन्स एअरपोर्ट आहे आणि इथं शूट करताना पण काळजी अशी घ्यायची आहे की एअर स्ट्रीप आली नाही पाहिजे. जेवढा आतमधला भाग आहे तेवढाच आला तरी चालेल. मला त्यांनी तिथं तसं सांगितलं आहे. सो आपण ती आता एक गोष्टीची काळजी घेणार आहोत. आता चाललो आहे आपण लाऊंजला, बघू इथं कुठलं आहे. कारण तसं पुणे एअरपोर्टवरती लाऊंजचे ऑप्शन्स फार कमी आहेत. मुंबई एअरपोर्टवरती भरपूर आहेत, पण पुणे त्याचं थोडं छोटं आहे एअरपोर्ट. सो आपण चाललो आहे आता लाऊंजकडे. गुडलकची चीज मॅगी आरामात खात बसलो. कानामध्ये गाणे चालूच होते. फिल्टर कॉफीची चव आणि मॅगी निवांत खाऊन झाल्यावरती आपण आलो आपल्या फ्लाईटमध्ये. विंडो सीट होती. निवांत व्ह्यू एन्जॉय करत आपण पोचलो राजस्थान. तर आता आपण मस्तपैकी लँड झालो जयपूर एअरपोर्टला. इथनं करायची कॅब आणि आपण इथून जाणार आहे MI रोडला. तिथं केलेलं आहे आपण एक सर्विस अपार्टमेंट म्हणा, समथिंग लाईक दॅट.
स्वतः पहिले करायची कॅब नाही सगळ्यात पहिले बेल्ट नंबर 1मधून आपलं जे बॅगेज आहे ते घ्यायचं आहे आणि मग सरळ निघणार MI रोडला. आपल्याला बॅग मिळाली, भेटले नाही मिळाली आणि आता आपण चाललो आहे ओला उबर पिकअप पॉईंटकडे, कारण आपल्याला घ्यायची आहे कॅब. पहिले तर मला हॉटेलचं नाव एकदा परत बघावं लागेल, मला लक्षात नाही, काहीतरी वेगळंच नाव आहे, पाम इन वगैरे. तर पहिलं आता कॅब करूयात आणि पोचूयात. आपण लिफ्टमध्ये चाललो आहे आपल्या हॉटेलमध्ये आणि मीन वाईल त्या ओलावाल्याने शाळा केली, त्याचं आपण बघू. फॉर्मल कंप्लेंट टाकावीच लागणार आहे. 450 रुपये दाखवून 550 रुपये घेतले आणि प्लस वरनं बोलते की जाऊ दे सोड, लेट सी, बस चेक इन. हां ठीक आहे, ओके. सो आता आपण बसलो आहे वेटिंगमध्ये. दोन्ही साईडला खूप गर्दी आहे. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे द थाली अँड मोर म्हणून. ॲक्च्युली मला जबरदस्त कंटाळा आलेला, मी गुगल केलं आणि ज्या ठिकाणी मला जास्त रिव्ह्यू दिसलेत त्या ठिकाणी मी आलो आहे. सो दिस इज थाली अँड मोर. बट ॲपिअरंटली इथं आल्यावर कळालं की 15 ते 20 मिनटाचं ऑफिशियल वेटिंग आहे आणि भूक एवढी लागली आहे ना की 15 ते 20 मिनटात थांबता येईल की नाही मला माहीत नाही. बट ऑप्शन बघून वाटतंय वर्थ इट असावं. सो आता रिस्क घेऊ आणि थांबू जरा, लेट सी. तर मित्रांनो, ही आहे रोटी, कसली तरी रोटी, ही कसली तरी भाजी, हा कसला तरी मसाला आहे, हा चुरमा आहे, ही भाजी आहे, ही पण कसली तरी भाजी आहे, राईस आणि कढी, हे कढी माहिती आहे मला, आणि हा पापड. ही आपली राजस्थानी झाली बरं का. आणि हा पहिला घास. हा ओके, रेडी रेडी ओके. छान आहे, डोंट वरी, छान आहे. मे बी मला भूक लागली म्हणून म्हणतो, पण छान आहे. आता हे पिवळं आपल्या माझी आई असं बेसनाचं करून देते, बट ठीक आहे, आपण खाऊ आता हे. तो बिचारा आला, मला सगळं सांगून गेला, पण मला लक्षात नाही राहिलं. ही खूप सुंदर भाजी आहे, तुम्हाला नाही कळणार, मी सांगतोय, मस्त. शेवटचा आयटम राहिला आहे, एवढी पूर्ण थाली संपवली आहे. चुरमा ॲट द लास्ट. पोट भरून, मन भरून, निवांत खाल्लं आहे, इथपर्यंत आलं आहे, एवढं खाल्लं आहे. बट पेट भर गया, मन नाही भरा. खूप सुंदर जेवण होतं. आणि जर नाव कोणाला फ्युचर रेफरन्ससाठी बघायचं आहे जयपूरमध्ये आल्यावर, तर थाली अँड मोर म्हणून आहे. जेवणाची क्वालिटी 8 आउट ऑफ 10 होती. तुम्हाला इथे येण्यासाठी पेशन्स भरपूर पाहिजेत, कारण इथं वेटिंग खूप असतं. जर तुम्हाला खूप भूक लागली असेल तर येऊ नका, बाहेर खाऊन घ्या, कारण इथं वेळ लागणार. आता आपण जयपूर सिटीमध्ये ओला बाईक बुक केली आहे. जनरली महाराष्ट्रामध्ये आपल्याला एवढं जास्त चलन दिसत नाहीत बाईक यांचं, बट इथे आता केलेली आहे बाईक बुक आणि 3 मिनिट दाखवता यायला. बघूयात पहिल्यांदा ओला बाईकचा एक्सपिरियन्स कसा असतो. आपण
मस्तपैकी बसलोय मध्य प्रदेश काय म्हणतो, राजस्थान परिवहनच्या बसमध्ये. आणि आपण मस्तपैकी निवांत आतमध्ये बसलेलो बसच्या. आणि मग नंतर कळतं की पहिले सीट तिथं बुक करायची, तिकीट घ्यायचं आहे आणि मग आतमध्ये बसायचं आहे. आणि इथं आल्यावरती आता बघा भरपूर मोठी लाईन आहे. ही लाईन इथून ते एंडपर्यंत आहेत आणि इथं गाड्या लागलेल्या आहेत. आपण बसलेलो लाईनीमध्ये आणि मे बी बाबांची कृपा म्हणा तर कोणीतरी सांगत आलं की AC बसमध्ये चढा, तिकीट वगैरे सगळं इथं मिळून जाईल. आणि मस्तपैकी आता आपण बसलो एका AC बसमध्ये. हां, जर कोणाला इन्फॉर्मेशन हवी असेल की खाटू श्याम मंदिराला कसं जायचं आहे जयपूरवरनं, तर सगळ्यात बेसिक म्हणजे तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा कुठेही उतरून सिंधी कॅम्प बस स्टॉप म्हणून आहे, इथे येऊ शकता. रिक्षाने येऊ शकता, ओला बाईकने येऊ शकता किंवा जसं तुमचं मोड असेल तसं. आणि इथे आलं की प्लॅटफॉर्म नंबर 2वरती जायचं आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2वरती जयपूर टू खाटू श्याम टू जयपूरची बस लागलेली असते. तुम्ही एकतर तिकीट काढू शकता किंवा डायरेक्ट AC बसमध्ये जाऊन बसू शकता. आता जयपूरवरून जवळपास एक 2-2.5 तास ट्रॅव्हल करून बसने, AC बस होती. आपण आलो आहे खाटू श्याम मंदिराच्या बस स्टॉपजवळ. आता इथून चाललो आहे सरळ मंदिराकडे. आणि आपल्याला भेटले आहेत हिमांशू, बुलढाण्याचे आहेत आणि त्यांचं फ्रिक्वेंट येणं जाणं असतं मंदिरात. तर त्यामुळे माझ्यासोबत एक अनुभवी माणूस आहे. आणि येस, आता जसं जसं पुढे पुढे जाऊ सगळ्या गोष्टींचा अपडेट मी तुम्हाला देत राहील. चलो. आता आपण एंट्रीला लागलो आहे. आणि एक सगळ्यात बेसिक थंब रूल आहे, जर जेवढ्या जवळून तुम्हाला दर्शन घ्यायचे असतील ना तेवढं लेफ्ट साईडला थांबा, बॅरिकेडच्या साईडने थांबा, म्हणजे तुम्हाला जास्त जवळून दर्शन होतील. ह्या साईडला ऑब्व्हियसली गर्दी पण जास्त असणार आहे, पण ह्या साईडला थांबलं तर दर्शन चांगले होतील. सो ते गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण लाईनमध्ये लागतो आहे लेफ्ट साईड. अच्छा, नाही आता आपण लागलो आहे JMTकडून बस लाईनमध्ये आणि इथनं आपण पुढे जाणार आहे. आणि गर्दी दाखवतो एकदा. खूप खूप छान, खूप सुंदर असे आत्ता आपले दर्शन झालेले आहेत. आपण आपल्या मित्रासाठी जी जी आ रहा है एक दो बाहर ही मिलेंगे भैया, बाहर जी जी. खूप सुंदर दर्शन झालेलं आहे. देव असे वरती आहे डाव्या बाजूला, एकदम वरती. तुम्ही कितीही लांबून आलात तरी खूप सुंदर दिसतात. आणि खूप छान दर्शन झालेलं आहे. आणि आपल्यासोबत जे होते, जय श्री श्याम, जय श्री श्याम, जय श्री श्याम, जय श्री श्याम. आता आपण थांबलो आपल्या मित्रासाठी. आपला मित्र आपल्यासाठी मागं थांबून त्याने प्रसादाचे मोरपंख आणि प्रसादाचं अत्तर घेऊन दिलाय. काही लोक प्रवासामध्ये अशी भेटतात ना की जी आयुष्यभर लक्षात राहतात. तर बघ, मस्त सवामणी स्पेशल थालीवरती ताव मारल्यानंतर आजचा दिवस संपला. आता जयपूरला जाऊन फक्त आराम करणार आणि बघूयात आता उद्याच्या दिवसात काय लिहिलंय ते.
आता आलो आहे आपण मस्त मसाला चौक चौपाटीमध्ये आणि इथे बघू काय खायचं आहे. अजून काही मूड नाही आहे. वहासे एंट्री तिकीट घ्यावं लागते इथे चौपाटीमध्ये यायला. विदाऊट एंट्री तिकीट नाही होत. सो आपण आता एंट्री तिकीट घेतो आहे. बेअर विथ मी गाईज. किती ना 13 रुपये. तो 13 रुपये तिकीट होतं एंट्रीचं. ते एंट्री तिकीट देऊन आपण आतमध्ये आलो आहे आणि थांबा ते जवळपास एका लाईनीमध्ये 10 दुकानं, अशा 4 लाईनीत 40 ते 50 दुकानं आहेत. आणि आता मला खरंच कळत नाही की काय खायला घ्यायचं आहे. भूक जोरात लागली आणि त्यात वर्स्ट केस म्हणजे कळत नाही की खायला काय घ्यायचं आहे. तर मी विचार करतो आहे एकच मोठा आयटम घेण्यापेक्षा आपण मल्टिपल छोटे आयटम्स घेऊ वेगवेगळ्या दुकानातून, म्हणजे जास्तीत जास्त व्हरायटी ट्राय करता येईल. पाणीपुरी म्हणजे पतासी आहे तिथे, आपण पतासी घेऊ शकतो. शेवटी फालुदा खायचा आहे, हे फिक्स आहे. ओके, जे फिक्स आहे ते सांगतो. शेवटी फालुदा खायचा आहे. चहा आत्ता नको, जाऊयात काहीतरी घेऊयात. तो सुरुवात करतोय आपण मस्तपैकी पाणीपुरीने. आयटम 1 पाणीपुरी इज डन. पुण्यात वाढलोय, मुंबईमध्ये काम केलं आहे. वडापाव नाही खाल्लं तर कसं झालं. सो जयपूरमध्ये येऊन आपण जयपूरचा वडापाव ट्राय करतोय जस्ट फॉर रेफरन्स की काय बाबा हे लोक काय खातात, त्यांचा वडापाव कसा आहे. ह्याच्यामध्ये ना 2 वडे आहेत. ओके, आणि आपले बन जे आहेत, पाव जो आहे तो आपल्या बर्गरच्या बनसारखा आहे. टिश्यूज घ्यायचं विसरलो आहे. डोंट जज मी. खाताना जज नसतं करायचं, पाप लागतं. वडापाव होता असं म्हणून आपण विषय सोडून देऊ. आता आपण चाललो आहे एवढ्या तडकत्या फडकत्या उन्हात मस्तपैकी थंड थंड लेमन सोडा. जबरदस्त. बहुत प्यारा बना है, बहुत प्यारा बना है. बहुत और प्यारा. फर्स्ट टाइम जयपुर में हमने कुल्हड़ में स्टार्ट करा है. कुल्हड़ में आपने स्टार्ट कुल्हड़ में, किया? बिल्कुल. अरे. कुल्हड़ में हर आइटम कुल्हड़ में, फलूदा कुल्हड़ में, अच्छा, ये लस्सी कुल्हड़ में, और ये लेमन सोडा भी कुल्हड़ में. हाँ, मतलब मैंने बाकी की चीज़ें देखी थी बट लेमन सोडा कुल्हड़ में देखा नहीं था. अच्छा लग रहा है, काफ़ी ठंडा भी लग रहा है. अरे मसाला चौकच्या चौपाटीवरती मस्त ताव मारल्यानंतर आता पुढचा प्लॅन आहे हवा महाल आणि आजूबाजूचे सगळे ठिकाणं. पण एका पार्टमध्ये सगळं कव्हर करणं शक्य नाही. सो गाईज, पार्ट 2 साठी फॉलो नक्की करा.